व्हिडिओ स्वागत आपल्या चॅनल. आपण चाललो चैत्यभूमीला आणि आता आपण आता येऊले अमृतुल्य चहा प्यायला ह्याच्यासोबत संकेत बबडीसोबत. आता आपण चहाची ऑर्डर दिली, आता येईल आपण पिऊन जाऊया. चहा पिताना दाखवणार नाही चैत्यभूमीला. हां सांगितलं ना मी. हां चला बाय बाय मित्रांनो. आम्ही आता चहा पितो, या प्यायला. काय पिलो गाईस? हां तर मित्रांनो आता आपला चहा पिऊन झालेला आहे आणि हा भाऊ आता चहा पितोय. भाई चुस्की चाय इज चुस्की. चुस्की काय गरम गरम जी पाच आणि गप्पन पितोय. चला आपण आता रस्त्याने जाऊया, तुम्हाला रस्ता सांगत जाऊया. चला. तर तुम्ही विचार करत असाल की आज अचानकच का चैत्यभूमीला जाण्याचा प्लॅन झाला. तर भावांनो प्लॅन बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. फक्त आमच्या कॉलेजमधले मित्र यायला नाटकी करत होते. मग मी विचार केला, माझ्या इथे पण सेमच परिस्थिती होती. मग आम्ही दोघांनी विचार केला, कॉलेजचे मित्र गेले फिरायला आणि आम्ही आलो बघायला. हां कारण आमच्या दोघांची पण सेमच कंडिशन आहे. मग बोललो सोड एका दुसऱ्यासोबतच फिरायला जाऊया. बांधिलकी वाढेल बांधिलकी. तिथून सरळ चालायचं आणि लेफ्ट राईट घेतलं तर मी सांगेनच तुम्हाला. हां आता मी स्टॉप करतो जरा, मला पण चालू द्या जरा चालू द्या. चला स्टॉप करतो आणि टर्न बिन असेल तेव्हा स्टार्ट करतो परत. कुपडा शॉट. तर मित्रांनो मगाशी आपण चहा पिऊन जरा फ्लोमध्ये वेगळ्याच ठिकाणी गेलेलो, पण आता आलो आहे रिटर्न. आपण रस्ता चुकलेलो नेहमीप्रमाणेच, पण आता योग्य त्या ठिकाणी जाणार आहोत आपण. कबूतरखाना, कबूतर पहा. तर मित्रांनो आता आपण एका गल्लीमधून चाललो आहे. ही जी सिक्रेट रूट आहे, हा सिक्रेट रूट आहे. जवळ निघू. इकडे लाईनीमध्ये बुक स्टोर्स वगैरे आहेत. तर मित्रांनो हां आपण सिक्रेट ह्याच्याने येतो एका रस्त्याने. या रस्त्याने मी आधी देखील आलो आहे आपले 12वीचे बुक्स घ्यायला. इकडे लाईनीमध्ये सर्व तुम्हाला स्टोर्स वगैरे दिसतील सेकंड हँड बुक्स देऊन घेण्यासाठी. वरून तुम्हाला पे करावे लागतील थोडेफार पैसे, पण इज्जत आहे, क्वालिटी आहे. कधी आलात तर या गल्लीमध्ये या, इथे बुक्स वगैरे घ्यायचे असतील तर. बुक्स हां बुक्सच. मला जाऊ दे. बघा इकडे सगळं लाईनीमध्ये सगळीकडे बुक्स. आपण ह्या दुकानातून घेतलेली होते. हां ह्या दुकानातून घेतलेली आपण. हे बघा इथून आपण बाहेर पडलो आणि इथून लेफ्ट साईडला जायचं डावीकडे. हे बघा देऊबाई लेन. जर तुम्हाला समजलं नाही तर इथे गुगलवरती देऊबाई लेन दादर सर्च करा आणि इकडे या. ओके. हे फक्त स्टुडंट्स लोकांसाठी फायदेशीर असेल आणि जे लोकांना म्हणजे पुस्तकं वगैरे वाचायचा शॉक असतो, बुक्स वगैरे रीड करण्याचा, तर तर ते लोक देखील इथे व्हिजिट करू शकतात. बुक्स वगैरेची प्राईस काढू शकतात आणि विकत घेऊ शकतात. आणि आता प्रदूषण फारच वाढले. फार तू कानात एअरपॉड्स घालून बसलाय. तर आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे, तर काय टेन्शन नाही. पुढच्या महिन्यात आहे, तुला खिलवतो. पुढच्या महिन्यात तुला राजगृहाला नेऊ काय? दादरलाच आहे. हां तर पुढच्या महिन्यातला ब्लॉग येईल राजगृहाचा. चला मित्रांनो पुढे भेटूया. काळजी घ्या. हे बघा मित्रांनो इकडे तुम्हाला एक ओल्ड काय बोलतात ह्याला, मला आता नाव नाही आठवतं. आणि किशनजी नाही अशा प्रकारच्या गाडीला काहीतरी बोलतात विंटेज कार. हां विंटेज कार आहे. दादरला जाता ती नेहमी तिकडेच पार्क असते. कधी पण या बघून जा. बघा आता आपण पोचलो. हा सिग्नल फक्त एकदा क्रॉस करायचा आणि पुढे सरळ जायचं. 2 मिनिटाच्या अंतरावरती चैत्यभूमी. आणि पाऊस देखील यायला लागलाय.
तर आता आम्ही भेटू चैत्यभूमीच्या परिसरात. आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड असेल तर रेकॉर्ड करीन, नाही तर मग नाही करणार. फुटेज आहे माझ्याकडे त्याचा, पण रेकॉर्ड चला. करायला नाही रे. नाही देत. चला बाय बाय, लव यू गाईज. आणि इकडे ठिकठिकाणी असे बोर्ड्स लिहून ठेवले जेणेकरून की तुम्हाला जर याचं समजत नसेल तर ते बघून याल. हे बघा, इथे रोडचं नाव देखील लिहिलं आहे, त्यागमूर्ती महादेवराव गोविंद रानाडे रोड. हे बघा, दादर वेस्ट. इथून आपल्याला विजय स्तंभ दिसतोय, अशोक स्तंभ पुढचा समोरचा. फुटपाथवर सलमान भाई ना राहत नाही इथे. जस्ट किडिंग सलमान भाई, आम्ही तुमचेच फॅन आहेत. सलमान भाई थोडी हा व्हिडिओ बघणार आहेत. हो, इंटरनेटवरती काय पण सर्च. अरे आर्यन मात्रे, काय भाई कसं? आरामात. आम्हाला आमचा मित्र भेटलेला आहे एक, जरा लांबच जातो. तर मित्रांनो, आता आम्हाला आमचा दोघांचा कॉमन फ्रेंड भेटलेला. तर तो फिरत होता आणि माझा क्लासेसचा आहे. हां, तर तो फिरत होता, तर आम्ही त्याची जराशी मस्ती केली आणि पाठवली परत त्याला. पिवळेगिरी केली आहे. हे बघा, आता आपण चालतो आहे, चलते जाओ. काय करायला बोलला तू? बघायला कुठे बसलेला? चैत्यभूमीला झालेलं ना बघायला. थांबा मित्रांनो, 1 मिनिट. हे बघा, हाच तो सिग्नल, मेन सिग्नल मचाव. तिकडे सिग्नल लागलं तर आपण जरा क्रॉस करून घेऊया आणि इकडे थांबूया. अरे ते दादाने रिॲक्शन दिलं लाईटवर. तो गेला ना पर्पल टी शर्ट वाला. गाव मिले उसको दादो. यार हे हो काय. आता सिग्नल थांबायची वाट बघूया. काय वाटवली रे त्यांनी. आता हे थांबेल बा हा सिग्नल. हा सिग्नल थांबल्यावर भेटूया त्या पलीकडे. चला. चुप. अरे रे, ब्राईटनेस. आपण पोचलोय. आता इथून जरा सायलेन्समध्येच जाऊया. असं तर आम्ही लोक इथे येतच असतो. वर्षातनं आम्ही बरेचदा अर्धा वेळ इथेच असतो. म्हणजे येणं जाणं आमचं चालूच असतं चैत्यभूमीला. कॉलेजमध्ये लेक्चर हो, दोघांच्या पण. आता दोघांच्या एकत्र कसे नव्हते हे विचारू नका प्लीज, कारण आमचं एकच कॉलेज आहे, समजलं का? सूप. फक्त ह्याच्या कॉलेजची ब्रांच कुठे? वडाला. हा, वाडगाव बोलणार होते. वाडगाव. ह्याच्या कॉलेजची ब्रांच वडाळ्याला आहे. आणि माझ्या आईची कटकट रे. वॉट अ कट ब्रो, वॉट अ कट. बघा मित्रांनो, खूप मस्त, खूप सुंदर असं दिसतंय चैत्यभूमी प्रवेशद्वार. काय त्या प्रवेशद्वार नाही बोलत. आणि पुढे तुम्हाला अशोक स्तंभ दिसतोय. फारच आता मनाला आनंद होतोय, फारच जास्त. इथून डावीकडे देखील काहीतरी हाय फिरण्यासारखं, पण मला ते माहित नाही. मे बी आपण आतमध्ये आलोय. तुम्हाला बॅक व्ह्यूने गेट दिसत असेल. फार सुंदर अशी कलाकृती आहे. हां, अरे हा, इज्जत आहे, फुल इज्जत आहे. अँगल परफेक्ट. अत्तदीप भव. हे दीप सदैव जळत राहतं, कारण HP गॅसने स्पॉन्सर केलं आहे. नाही, मस्करीचा विषय नाही, HP गॅसनेच आहे. आपल्या तिकडे देखील बघ. वा, काय खूप सुंदर, खूप सुंदर. मनाला आधुनिक शांती भेटते इथे आल्यावर. हे बघा. अरे यार, इथे पण तेच लोक. हे बघ, इकडे लोक आहेत. हे बघा, कट कर. हे बघा, काहीतरी आवाज दोघांना पण याचं नाव विसरले. मला वाटतं सीलिंग तोंडावर आहे पण आठवत नाही. मला तर वाटतं सीलिंग आहे. चल नंतर इथे येऊया, पुढे जाऊया. वा, वाव, बुद्धांची मूर्ती मस्त आहे.
ते मागे काका बसलेत त्यांच्या इथे बघा. नशीब बाबा गेल्या टायमाला आम्ही आलेलो ना तेव्हा ना जाम ऊन होतं आणि आम्ही शूज काढलेलेच नुकते की चटके बसायला लागले आम्हाला जाम. मी पण आलेलो मी हे बघा माझ्या बॅगेला जे किचन लागले दाखवतो तुम्हाला ते मी इथूनच घेतलेलं दादरवरून. हे बघा महाराजांचे किचन आहे. माहिती असं किचन वगैरे लावायचं नसतं पण इज माय इन्स्पिरेशन अँड मी पण इकडनंच घेतलेलं माझ्या बॅगेला आहे. थांब मी दाखवतो बाकी थांबा. हे बघा ते काय आहे सांगू शकाल? ते गुगल करायला लागेल, त्यांचा अर्थ माहिती होतं. हां ते ओम मने पद्मे ओम असं आहे ते लिहिलेलं. त्यांचा अर्थ वाटतं पाण्याशी रिलेटेड आहे की असं स्काय कलरच्या हे प्रमाणे प्रत्येक सेंटेन्सचा काय ना काय अर्थ आहे आणि तुम्हाला तो सांगू ते इथे आम्ही तुम्हाला पाहिजे तर कॅप्चर लिहून देऊ. हां आता आपण इथे शूज काढूया. आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नाही मित्रांनो. ए गप्पे कावळ्या. भेटली तर करू. हो भेटली तर नक्कीच. हे बघा आज तरी फार कमी लोक आलेत. आम्ही लोक आहे ना आलेलं नाही एकटा भाई, इथे पूर्ण रॅक भरलेलं आणि मला बुटा खाली ठेवायला लागले. हो हो तसंच होतं. आम्ही लोक आहे ना अशा ऑड दिवशी येतो. कुठे पण जायचं असेल तरी ऑड दिवशी जातो. कारण आहे ना लांबून लांबून लोक येतात 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला. तर त्यांना संधी भेटण्यासाठी आम्ही नाही येत. आम्ही ऑड दिवशी येतो. चला मित्रांनो आता रेकॉर्डिंग बंद करतो. बाय. तर मित्रांनो आता आपण बाहेर आलो आणि आपण रेकॉर्डिंग नाही केलं. जायचं आपल्याला. तुम्हाला हे बाहेरचं दृश्य तरी दाखवतो. मला स्नॅप टाकतो. सकाळने एक स्नॅप नाही गेलं मला. भगवान बुद्धांची ते छान अशी मूर्ती आहे. हा बघा स्नॅप काढतो इथे पण येऊन. इथे बाबासाहेब आंबेडकरांचं लाईफमध्ये त्यांचं म्हणजे प्रत्येक लूक आहे बघा. पहिलं जेव्हा ते बाहेरगावी गेलेले तेव्हाचं, दुसरं पण तेव्हाचंच, तिसरं आय थिंक ते जेव्हा लॉचा अभ्यास करून आलेले तेव्हाचं, चौथे ते राज्यघटना लिहिलेली त्याचं थांबा हे ब्राईटनेस कमी करतो यार, आणि पाचवे जेव्हा त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला तेव्हाच. हे बघा फार सुंदर असं इकडे स्कल्पचरिंग केले. स्कल्पचरिंगच बोलू शकतो, अजून काय शब्द नाही. आणि फार इथे म्हणजे मनाला प्रसन्न वाटते ते जेव्हा जेव्हा तिथे. बॉटल आणली आहेस. आणि इकडे स्मशानभूमी देखील आहे आतमध्ये. आता आम्ही आतमध्ये दर्शन वगैरे घेऊन आलो आहे आणि चाललो आहे इथे आतमध्ये. आणि इकडे बघा बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण असं फॅमिली ट्री आहे बघा. हां सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे दुसरे अध्यक्ष. स्मारक. अच्छा स्मारक. चैत्यभूमी येऊ भावांनो. इथे एकदा तरी तुम्ही लोक या करून. थांब एक मिनटं. हां चप्पल घालू तर पहिले. चप्पल बघा आमची चप्पल, आमची छोटी छोटीशी चप्पल. स्टॉप टेझिंग मी. मित्रांनो तुम्हाला काही जणांना वाटत असेल मला इंग्रजी येत नाही, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मी इंग्लिश मिडियममधला शिकलेला मुलगा आहे आणि मला इंग्लिश देखील येते. पण माझ्या मातृभाषेवरचं माझं प्रेम फक्त मराठीत बोलतो मी. कारण आपण ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असतो ना ती लँग्वेज बोलायची आपण. समजलं? ज्या भाषेतून समोरच्याला समजेल की आपण काय बोलण्याचा प्रयत्न करतो त्याच भाषेत बोलायचं. अरे तिकडे पुढे ना घोडे बिडे असतात भाई. अरे आड झोड चालतात कसे पण ती लोक.
घोड्याला का बघा पाणी बघायचं आहे पाण्यात अरे पाणी बघता बघता ना घोडा कट मारून जाईल कधी समजणार 2 नाही. वर्ष आली झुलं नाही आलं ते हो कॅमेरा जरा असं फिरतो कारण मागे नकोत्रे दृश्य चालू आहे. कॉमन नाही असं हे बघा विजय स्तंभ, अशोक स्तंभ. Statement का करतो येड्या हा ठीक आहे असंच दाखवतो. यस हो पाणी काय मार रे हो उधर ना, हा तेच तर बोलतोय. मग तिकडे नाही जायचं तरी इकडेच जायचं हा वरती ना, नाही इकडेच जायचं इकडूनच जायचं वारा बघा वारा. वार काही दिसणार नाही अरे आवाज ते व्ह्यू एन्जॉय करतो आणि तिकडे ती सिलिंगच आहे. मला तर 100% खात्री आहे ही सिलिंगच आहे. आता नाव आठवलं. हे बघा काय माहिती हाय टाईड बघा, टाईड बघा, लाटा बघा लाटा. चल तर मित्रांनो आता आम्ही जाता जाता इथे राजसाहेब ठाकरेंच्या घरासमोरून चाललो आहे शिवतीर्थ फुल इज्जत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला. वा तुम्हाला सांगतो ह्या मागचं कारण काय. कारण महाराष्ट्रामध्ये जे मराठी लोक राहतात ना ते स्वाभिमानाने ह्या एका व्यक्तीमुळेच राहू शकलेत. नाहीतर ना मराठी माणसाला प्रत्येकजण बाहेरून येऊन दाबण्याचा प्रयत्न करतो. समजलं एवढंच सांगायचं. बाय. आजसाठी एवढंच. पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, सेफ राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. आता आम्ही घरी.